नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये गट ब संवर्गातील तब्बल 552 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. या भरतीसाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे आणि या पदाकरता वेतन 38,600 ते 1,42,000 रुपयापर्यंतचा असणार आहे. या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्याकडून घेण्यात येत असलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलं, ज्यामध्ये महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची ही जाहिरात MPSC मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी गट ब संवर्गातील एकूण 552 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यामध्ये ही पूर्व परीक्षा दिनांक 14 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर या ठिकाणी घेण्यात येत आहे, ज्यामध्ये विविध संवर्गातील गट ब पदाची पदभरती या ठिकाणी होत आहे. तर कोणकोणती पदे या ठिकाणी असणार आहे, त्या पदाकरता रिक्त पदसंख्या किती असणार आहे, एकूण जागा किती या ठिकाणी असणार आहे, प्रत्येक पदांसाठी पात्रता काय लागणार आहे, त्याचप्रमाणे परीक्षा फी किती असणार आहे, अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची संपूर्ण माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब चे पहिले पद या ठिकाणी भरल्या जात आहे. या पदासाठी एकूण 6 रिक्त पदसंख्या या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथ या आरक्षित कॅटेगरीनुसार वॅकन्सी इथे दिल्या गेलेल्या आहेत. तर ज्या कॅटेगरीमधून तुम्ही या ठिकाणी असाल, या पहिल्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, राज्य कर निरीक्षक गट ब चे हे दुसरे पद इथे भरल्या जात आहे, ज्यामध्ये एकूण 236 रिक्त पदसंख्या असणार आहे आणि कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी बघू शकता. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी राज्य कर निरीक्षक गट ब या पदासाठी अर्ज सादर करू शकता. एकूण मित्रांनो 236 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गट ब चे हे तिसरे पद या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यामध्ये एकूण या पदासाठी 310 रिक्त पदसंख्या दिलेल्या आहेत. तर 310 रिक्त पदसंख्येसाठी पोलीस उपनिरीक्षक हे गट ब चे पद इथे भरल्या जात असून तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि त्याचा कालावधी इथे देण्यात आलेला आहे. तर या भरती प्रक्रियेची संपूर्ण वेळापत्रक या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 एप्रिल 2026 पासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. तर 30 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक, अशा प्रकारे संपूर्ण वेळापत्रक या भरतीबाबतची इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर पदसंख्या व आरक्षणा संदर्भात सर्वसाधारण शासनाकडून कोणत्या तरतुदी या ठिकाणी उमेदवारांकरता या ठिकाणी राखीव प्रवर्गाकरता असणार आहे, याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दिव्यांगाकरता किती आरक्षण आहे, त्यानंतर खेळाडूंकरता किती आरक्षण आहे, अनाथांकरता किती आरक्षण आहे, याची संपूर्ण माहिती शासनाच्या तरतुदीनुसार या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी वेतन श्रेणी कशा प्रकारची या ठिकाणी असणार आहे, तर बघू शकता, सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गातील पदासाठी रुपये 44,900 ते 1,42,400 रुपयापर्यंतचा पे स्केल असणार आहे. तर इतर संवर्गातील पदांकरता 38,600 ते 1,22,800, त्याचप्रमाणे अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते सुद्धा या पदासाठी लागू असणार आहेत. अशा प्रकारची वेतनाबाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पात्रता कशा प्रकारची असणार आहे, तर उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. त्यानंतर वयाची अट इथे बघू शकता प्रत्येक पदानुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी या ठिकाणी 18
मिनिमम वयाची अट देण्यात आलेली आहे. त्यानंतर 38 वर्ष मागास प्रवर्गासाठी इथे कमाल वयाची अट देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदानुसार या ठिकाणी वयाची अट इथे लागू असणार आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहात. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे. तर या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली कोणतीही अर्हता या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्याचसोबत मराठी भाषेचे ज्ञान या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर शारीरिक पात्रतेमध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांकरता या ठिकाणी बघू शकता शारीरिक पात्रता इथे पुरुष आणि महिला उमेदवारांकरता इथे देण्यात आलेली आहे. तर उंचीमध्ये पुरुष उमेदवारांकरता या ठिकाणी 165 सेंटीमीटर आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर तर फुगून या ठिकाणी 5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्यानंतर महिलांकरता उंची 157 सेंटीमीटर या ठिकाणी कमीत कमी इथे शारीरिक पात्रतेमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची शारीरिक पात्रता त्यानंतर शिक्षण पात्रता आणि वयोमर्यादा या प्रकारची तुमची या ठिकाणी पात्रता या पदासाठी पात्र ठरत असेल तर या ठिकाणी अर्ज तुम्ही सादर करू शकता. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्हतेनुसार च्या अधीन राहूनच तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी निवड प्रक्रियेकरता पात्र या ठिकाणी ठरवलं जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता यामध्ये तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी जी काही परीक्षा होणार आहे ती पूर्व परीक्षा या ठिकाणी या पदांकरता घेतल्या जाणार आहे. त्यानंतर जे उमेदवार या ठिकाणी या पूर्व परीक्षेमध्ये या ठिकाणी पात्र ठरतील त्यांची मुख्य परीक्षा इथे घेतल्या जाणार आहे. तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा किती गुणांची या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आली आहे. तर बघू शकता ही जी पूर्व परीक्षा आहे ती 100 गुणांची या ठिकाणी सुरुवातीला होणार आहे. त्यानंतरची मुख्य परीक्षा आहे ती 400 गुणांची या ठिकाणी होणार आहे. आणि जे उपनिरीक्षक पोलीस संवर्गातील पदभरतीसाठी शारीरिक जी चाचणी आहे ती 100 गुणांची या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी परीक्षेचे काही टप्पे या ठिकाणी असणार आहेत. तर परीक्षेच्या संदर्भात जे काही टप्पे आहेत त्याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारची या ठिकाणी असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी अर्ज इथे सादर करायचा सुरुवातीला तुमची या ठिकाणी MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन प्रोफाईल तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं एक खातं या ठिकाणी प्रोफाईल तयार झाल्यानंतर या ठिकाणी KYCची जर आवश्यकता या ठिकाणी असेल ज्या उमेदवाराने ऑलरेडी खाते तयार केलेले असेल MPSCचे तर त्याकरता या ठिकाणी KYC करणे आवश्यक आहे. आणि ज्या उमेदवाराने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी केलेली नाही त्यांना सुरुवातीला या ठिकाणी आपली प्रोफाईल तयार करून त्या ठिकाणी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याची PDF या ठिकाणी साईज कितीमध्ये या ठिकाणी लागू असणार आहे त्याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत सर्वसाधारण सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. MPSC विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर जिल्हा केंद्र निवड म्हणजेच जे काही परीक्षेकरता या ठिकाणी केंद्र तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे ते ऑनलाईन अर्ज सादर करतानाच तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी किती लागणार आहे तर बघू शकता पूर्व परीक्षेकरता या ठिकाणी अमागास प्रवर्गासाठी म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय अनाथ दिव्यांगाकरता 294 रुपये या ठिकाणी ही परीक्षा शुल्क या ठिकाणी लागू असणार आहे. त्यानंतर माजी सैनिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी 394 तर कॅटेगरी प्रवर्गातील उमेदवारांकरता 294 रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क इथे देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. नॉन रिफंडेबल परीक्षा फी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी कशा पद्धतीने या ठिकाणी भरायची आहे त्याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे किंवा टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून या पदभरतीची जी काही जाहिरात आहे ती तुम्ही डाउनलोड करून या पदभरतीबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो 552 जागांकरता ही रिक्रुटमेंट गट ब संवर्गातील रिक्त पदांसाठी MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.